जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण GDCA अँड CHM एक्झाम 2024च्या इम्पॉर्टंट नोटिफिकेशनबाबत आपण माहिती घेणार आहोत. गव्हर्नमेंटकडून याचं जे काही नोटिफिकेशन आहे ते ऑफिशियल आलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. जे विद्यार्थी GDCA किंवा CHM या परीक्षेची तयारी करत आहे तर या विद्यार्थ्यांसाठी हे नोटिफिकेशन महत्त्वाचं असणार आहे. जे विद्यार्थी TY/BCom पासआउट झालेले आहे किंवा ग्रॅज्युएशन पासआउट झालेले आहे ते किंवा MA MCom किंवा MCom वगैरे जे विद्यार्थी करत आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी GDCA जर का परीक्षा दिली तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या संधी आहे. नेमकी GDCA म्हणजे काय, CHM म्हणजे काय या संदर्भातली महत्त्वाची माहिती देणारे काही व्हिडिओ मी टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर केलेले आहे किंवा तसेच आपल्या नोटिफिकेशन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आत्ता तुम्हाला ते 2 व्हिडिओ महत्त्वाचे तुम्हाला बघता येणार आहे. त्या माध्यमातून तुम्ही नेमकी डीपमध्ये माहिती घेऊ शकता की याच्यामध्ये नोकरीची संधी कुठे आहे, कशा पद्धतीने आपण परीक्षा द्यायची वगैरे सर्व माहिती यामध्ये आहे. मी फक्त आत्ताच्या या व्हिडिओमध्ये नोटिफिकेशन जे काही आलेलं आहे हे नोटिफिकेशन त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच एक्झाम फॉर्म तुम्ही कधीपासून कधीपर्यंत भरू शकता हे देखील आपण बघणार आहोत. एक्झामच्या नेमकी आत्ता यावर्षीच्या डेट कोणत्या आहे, एक्झामची फी किती असणार आहे, सिलेबस कोणता असणार आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण नोटिफिकेशनकडे बघूया. काय नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी आपल्याला बातमीपत्राद्वारे काय केलेलं आहे, नोटिफिकेशन अधिसूचना जारी करून दिलेली आहे ज्यामध्ये GDCA आणि CHM परीक्षा 2024ची अधिसूचना दिलेली आहे. GDCAचा जो काही मराठीत अर्थ आहे त्याला म्हटलं जातं शासकीय सहकार व लेखा पदविका म्हटलं जातं. ओके, परीक्षा आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन, ओके, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजमेंट, त्याला CHM म्हटलं जातं. आणि GDCA म्हणजेच काय की शासकीय सहकार व लेखा पदविका म्हटलं जातं. यांची जी काही परीक्षा आहे ती दिनांक 24, 25 आणि 26 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक्झामची डेट आता काय झाली, जाहीर झाली, 24, 25 आणि 26 मे. ओके, 24, 25 आणि 26 मे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला परीक्षेची तारीख कळलेली आहे. 24 तारीख, 25 तारीख आणि 26 मे 2024 याच तारखेला परीक्षा होणार आहे, होत असते. ओके, दरवेळेस मे महिन्यातच ही परीक्षा कंडक्ट केली जाते. याच्यात माहिती आहे की तुम्हाला 6 विषयात परीक्षा घेतली जाते आणि एका दिवसात 2 पेपर असतात, म्हणूनच 3च दिवसामध्ये ही परीक्षा काय होते, पूर्ण होत असते. आता बघा याच्यामध्ये आणखीन त्यांनी माहिती दिलेली आहे की GDCA बोर्डाच्या GDCA.maharashtragovernment.in या संकेतस्थळावरच स्वतःचा युजर ID आणि पासवर्ड तयार करून या परीक्षेसाठी दिनांक 5 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीतच आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला आता परीक्षेसाठी जी काही ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरावा लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला त्यांनी तारीख दिलेली आहे की 5 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. त्यासाठी जी काही परीक्षेसाठी जी काही अट असते, अर्हता म्हणजेच ज्याला आपण अट म्हणूया की तुम्हाला नेमकी काय क्वालिफिकेशन पाहिजे, अनुभव काय पाहिजे, आवश्यक कागदपत्र कोणते अपलोड करायचे आहे, ऑनलाईन अर्जासाठीचं जी काही तपशील आहे, परीक्षा केंद्र तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 16 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेचं शुल्क किती आहे, परीक्षेच्या अटी आणि नियम काय आहे, कोणाला सूट आहे, अभ्यासक्रम कोणता आहे, इतर सविस्तर जी काही माहिती आहे त्याची जी काही अधिसूचना आहे ती सहकार आयुक्त .maharashtragovernment.in या संकेतस्थळावर महत्त्वाचे दुवेमधील GDCA मंडळ यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या पद्धतीने त्यांनी आपल्याला ही अधिसूचना दिलेली आहे. ओके, तर आता आपण त्याच्या पुढची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो GDCAच्या एक्झामची डेट तुम्हाला आता फॉर्म फायलिंगची डेट तुम्हाला समजली असेल. 5 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरू शकता. ओके, हा झाला पहिला मुद्दा. दुसरी आहे परीक्षेची डेट कोणती आहे, तर तुम्हाला माहिती आहे की 3 दिवसात परीक्षा होणार आहे, ती म्हणजे 24, 25 आणि 26 मे 2024.
2024 रोजी ह्या परीक्षा होणार आहे. एक्झामची फी किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एक्झामची फी जी काही असणार आहे तर दोन परीक्षा असतात, एक GDCA आणि दुसरी आहे CHM. तर GDCA परीक्षेची जी काही फी आहे ती 800 रुपये आहे आणि CHM परीक्षेची फी ही 500 रुपये असते. ओके, त्याच्यामध्ये काही कॅटेगरी केली जात नाही, सर्व विद्यार्थ्यांना सारखीच फी असते. आता याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस कोणकोणता असणार आहे तर ते आपण माहिती करूया. टोटल बघा विद्यार्थी मित्रांनो 6 पेपर असतात. किती पेपर असतात? 6 पेपर असतात. प्रत्येक पेपर हा 100 मार्कासाठी असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला 40 ते 50% पासिंग असतात. ज्याला सगळ्या विषयात 40% जास्त मार्क्स असतात किंवा 50% जास्त मार्क्स असतात तो विद्यार्थी काय असतो? पास होतो. आणि तुम्हाला एक महत्त्वाची मी माहिती सांगतो आहे ते म्हणजे की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ओके, सो या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिलेटेड काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण तयार केलेले आहे प्रत्येक पेपर वाईज. त्या व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर पण सांगितलेलं आहे आणि कोणत्या ठिकाणी कोणते महत्त्वाचे प्रश्न येतील त्याची पण पूर्ण तयारी करून दिलेली आहे. तुम्ही जर का माझ्या व्हिडिओ जर का रेफर केल्या तर मी तुम्हाला सांगतो किमान 70 ते 80% मार्क्स ते तुम्हाला प्रत्येक पेपरला तुम्हाला भेटून जातील. ओके, अगोदर आता आपण सिलेबसमध्ये पेपर अगोदर जाणून घेऊया कोणत्या पेपरला कोणते विषय आहेत ते. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला GDCA आणि CHM एक्झाम 2000 आता इथे 24चा ग्रुप असेल तर त्या संदर्भाने इथं मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. ती लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. यामध्ये जवळजवळ 389 पार्टिसिपेंट यामध्ये या चॅनलचा लाभ घेत आहे आणि या परीक्षेचा लाभ घेतात. तर या चॅनलमध्ये फक्त आणि फक्त GDCAच्या परीक्षेसंदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला दिल्या जातात. तर यामध्ये बघूया. बघा टोटल किती पेपर असतात? 6 पेपर असतात. तर या प्रत्येक पेपरचं नाव काय काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. पेपर नंबर 1 हा मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. हा पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. तसेच सगळे पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर पेपर नंबर 2 आहे अकाउंट्स आहे. पेपर नंबर 3 आहे ऑडिटिंग आहे. पेपर नंबर 4 आहे हिस्ट्री प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट इन कोऑपरेशन आहे. 5 नंबर पेपर आहे कोऑपरेटिव्ह लॉज अँड अदर लॉज आहे. पेपर नंबर 6 आहे कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी. सो या पद्धतीने टोटल 6 पेपर तुम्हाला दिलेले असतात. ओके, आणि एका दिवसात 2 परीक्षा होत असतात. इथं हे बघा GDCAच्या एक्झाम 2023 बाबत देखील मी काही व्हिडिओ बनवलेले होते. याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच या चॅनलमध्ये देखील तुम्हाला बघा इथे ह्या सगळ्या लिंक दिलेली आहे की क्वेश्चन पेपर फॉर्मॅट अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज दिलेले आहे. इथं पेपर नंबर 1चा व्हिडिओ, 2चा व्हिडिओ, 3, 4, 5, 6 सगळे व्हिडिओ या ठिकाणी दिलेले आहेत. हे जर का तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे ते संपूर्णतः माहिती दिलेली आहेतच. म्हणजे तुम्ही त्या पेपरचं जर का व्हिडिओ ओपन करा आणि व्हिडिओच्यामध्ये जे काही फॉर्मॅट दिलेले आहे ते जर का ड्रॉ केले आणि तेवढेच जर का प्रश्नाची तुम्ही तयारी केली तर निश्चित मी म्हणेल 70 ते 80% तुम्हाला मार्क्स हे भेटून जातील. म्हणजे तुम्हाला इथे परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने देखील काही महत्त्वाचे व्हिडिओ मी तयार करून दिलेले आहे. हे व्हिडिओ बघा, पेपरची तयारी करा आणि चांगल्या मार्काने तुम्ही पास होऊ शकता. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण GDCAच्या परीक्षेबाबत 2024ची जी काही परीक्षा होणार आहे त्याच्या इम्पॉर्टंट नोटिफिकेशनबाबत आपण माहिती घेतलेली आहे. तुम्हाला GDCAच्या परीक्षेबाबत फॉर्म भरताना काही जर का अडचण येत असेल तर निश्चित तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुम्हाला त्या बाबतीत माहिती दिली जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.